15 वय आहे. काय नाव? याला कामाला ठेवा आपल्याकडे. आता आपण नारळ पाणी घेऊया आणि आमच्या सासूबाई ॲडमिट आहेत त्यांना देऊया. सकाळी 7लाच मॅडमनी कॉल घेतलं की तुम्हाला हॉस्पिटलला जायचं आहे. तर जिमला न जाता मी आता हॉस्पिटलला चाललो आहे. त्यांना नारळ पाणी द्यायचं आहे. आणि आहे का चेक करो 90 रुपया. आता आपण चेंबूरला जाऊन आलोय आणि परत आता जाणार जिमला. बघा त्याचं घरी गेल्यानंतर माहीत पडेल. पण आता आज आपलं ॲक्च्युली काल काय झालेलं, कॅमेरा लावायला जो मुलगा आलेला ज्याला आपण महिन्याभरापासून फॉलोअप करतोय, ज्याला पैसे पण दिले ऑफिसचे कॅमेरा लावायला, तो अजूनपर्यंत कालच आला. आणि त्यांनी काय केलं, फक्त 15 मिनटं आला, थोडं कॅमेऱ्याचं काय सेटिंग केलं, निघून गेला. पूर्ण कॅमेरे ऑफिसचे पण लावले नाहीत. तर आज तो बोलला येणार आहे. तर बघूया काय करतो आणि कसं काय करतो. आणि विश्वास आहे ना करून काहीच अर्थ नाही. आणि आपण पैसे देतो आधी ना, तीच मुळात खूप मोठी चूक करतो. त्याच्यामुळे बघू आता तो येणार आहे आज. आणि आत्ता आपण जाऊया, आंघोळ करूया आणि नंतर चेंबूरला जाऊया. तर किती होतो काय माहिती. चला तर हा ब्लॉग कंटिन्यू ठेवा. विचार ऑफिसला आलो आहे आणि आता आम्ही गाड्या रेडी करणार. 3 गाड्या रेडी करून द्यायच्यात कस्टमरला. ओके, तर गाड्या रेडी करायला तुम्हाला मदत करणार आहेस. तू रेडी करायला मला मदत करणार आहे. हा रेडी गाड्या रेडी करण्यासाठी मला मदत करणार आहे. ॲक्च्युली जेवढ्या गाड्या बाहेर उभ्या आहेत त्या सगळ्या गाड्या द्यायच्या. 5 ते 7 आपल्या बुकिंग आहेत आणि त्या डिलिव्हरी देऊन त्यांना द्यायच्या आहेत. आज खूप काम आहे. तर विघ्नराज जाणार आहे आत्याकडे ना. आणि तिकडे काय काम करणार तू जाऊन? टेंट बनवणार आहे तो. आणि टेंटचे फोटो व्हिडिओ मला पाठवशील ना, म्हणजे आपण या मित्रांना आपल्या सगळ्या दाखवूया. ओके, देवी दादाला पण दाखवतो. ओके, असं आहे का? डन. 15 वय आहे. काय नाव? याला कामाला ठेवा आपल्याकडे. हा, तुला पण यायचं ब्लॉग मध्ये खरंच? बसत बनवतो भाई. कितना खर्चा आएगा भाई? कितना खर्चा आएगा? सेठ बताएगा. खोला था मैंने, ये खोला था मैंने. अरे फोक भी मत बताओ ना यार, उसका काम करो. गाड़ी बेच के महीना 6-7 महीना हो गया. थोड़ी तुम भर के दोगे? हाँ वो अभी बताओ, गाड़ी ले गया तो मैं भर के देता हूँ क्या? हम बेचते हम बोल देते हैं चला के देख लो, उसके बाद नहीं. हाँ देखा कैसा बोला. नया नहीं लेके जा रहे, नया वारंटी में रहेगा. वारंटी में रहेगा. पहले बोल के देते हैं, फिर पैसा हाथ में लेते हैं. तो भाई जा, वापस आना है तो जा. देखो ये वाला है ना, 4 वायर वायरिंग करना पड़ेगा. लेट से खाया क्या? ठीक आहे. म्हणजे एका दिवस सकाळी तुम्ही दिली ना, तर तुम्हाला भेटेल पकडून चला, सकाळी 10ला दिलं, दुपारी 3-3:30 मध्ये भेटेल. ते काय बोलतोय का रे, तिथं ठेवायची म्हटलं तर विदाऊट नंबर प्लेट कोणी घेऊन गेलं का ते तिथून डीलरला हे करून त्याच्यावरती दुसरा नंबर हे करतील. तर बोलला ही गाडी आपली तुमच्याकडे राहू दे. चावी मी पुढे मागली, तुम्ही चालू करा बोलू. अहो मला कुठे येतंय, मी काय तुम्हाला गाडी चालवतो नाही? नाही. चालेल. मग नंतर कोण चालवणार? तुम्ही चालवा ना गाडी, मुलगा चालवा ना. ठीक, बोला.
एक्टिवा मेरे पास 58 से चालू है सब. हां चलेगा 24 को पेट्रोल करेगा इसको करेगा. आता आपण या गाडीचं गाडी फिट करतोय. डस्टीने अजून 2 गाड्या आपल्याला द्यायच्या आहेत. क्रॉफेड मार्केटला पण जायचं आपल्याला. आज 2-4 दिवसात क्रॉफेड मार्केटला जाऊया. स्पेअर पार्ट पण सगळे संपलेत. वायसर पण सगळे संपलेत. तो आपण लवकरच क्रॉफेड मार्केटचं पण ब्लॉग घेऊन येणार आहे की तिकडे काय स्पेअर पार्ट घेतो आपण, काय नाही घेतो, या सगळ्या गोष्टी आपण दाखवणार आहे. आणि तिकडे काय भेटतं, गाड्यांचं स्पेअर पार्ट काय काय भेटतं हे सगळं दाखवणार आहे. पण सध्या आता आपल्याला टाईम नाही, एवढं काम आहे. आणि मॅडम पण आमची सध्या येत नाही. 1-2 हप्ते झाले. या अवघड आहे काम करणं. आधीच मुलं भेटत नाही कोण काम करायला. कारण कसं आता स्विगी झोमॅटो आले त्याच्यामुळे मुलं काम नाही करत. त्यांना असं वाटतं की कला शिकायची नाही. ठीक आहे, म्हणून मुलं कोण भेटत नाही, म्हणून आपल्याला ते सगळं काम करायला लागतं. फोन पण आला. फोन आला. फोन कोणाचा आला ते बघू पहिलं. काम करायला गेलं की इकडे फोन येतो. काय सांगू सांग. आणि आधीच माझी स्प्लेंडर बघून गेले, त्यांचाच कॉल आहे परत. तुम्ही कॉल केलेला बोला. ठीक आहे, आपोआप लागला का? ठीक आहे ठीक आहे. सध्या ना काय झालं माहिती आहे, मुलं भेटत नाहीत. स्विगी झोमॅटो सगळ्यांना काय वाटतं मुलांना की बाईक घेतली, EMI भरला, थोडे दिवस पैसे आले, 1000-2000 रुपये 1500 रुपये आले, EMI काढला, पेट्रोल काढला, 1000 रुपये आपलं सगळं. पण तुम्ही कला कधी शिकणार? समजा हे काम बंदच झालं स्विगी आणि झोमॅटोचं, तर उद्या तुम्ही करणार काय? आज माझ्याकडे कला होती म्हणून मी इकडे टिकून आहे. हे शोरूम माझं आहे, ठीक आहे, मी सांभाळतो आहे. आणि हे पण मी ब्लॉगिंगचं काम माझी एक आवड आहे म्हणून करतो आहे. पण तुम्ही कितपत करणार मला हेच कळत नाही. आता बघा ना, जेवढे तेवढी मुलं आहेत सगळे स्विगी झोमॅटो मानतात. पण हे कधी पण तुम्ही करणार? कधीतरी तुम्हाला पर्याय, कधी अचानक बंद झालं किंवा काय झालं, मग आधी कला शिकून घ्या. कला नाही शिकायची. आणि जास्त नाही काम, गाड्या वॉश करायचं, आपल्याकडे गाड्या पुसायचं, गाडी चालू करायचं. पगार किती? 22,000-23,000 मागतात. कसं देणार? आता माझ्या वेळेस मी नाही बोलून तरी मला 8,000 पगार होता. ठीक आहे, तेव्हाचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. पण तरी विचार करतो की एवढं कसं मागतात. काय सांगू. आता डस्टिन रेडी केला तर ॲक्टिवा रेडी करायची आपल्याला. गाड लावणं सोपं आहे, पण शिकायला पण तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे, तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला आवड पाहिजे तर शिकू शकतो. आता आम्हाला आवड होती म्हणून आम्ही शिकलो सगळ्या गोष्टी. आवड नसती तर शिकलो नसतो. पण ठीक आहे, आता आवड आहे आम्हाला, ह्या सगळे काम करायचं म्हणून करतो आहे. तर नाही बोलून तरी पण मला या लाईनी 13-14 वर्ष झाली. हां, स्वतःचं करून 8 वर्ष झाली. गाड फिट करायचं काय सांगू तुम्हाला. पावसाने आज काळोख केलंय, खूप पाऊस पडणार आहे. पडून दे, पाणी पण महत्वाचं आहे.
जशी लोकांना गाडी महत्त्वाची आहे तसं पाणी पण महत्त्वाचं आहे. ओके. एक महत्त्वाचा जोक झाला आहे. मला कधीपासून असं वाटतं की गाडी चालू नाही, सेल्फ चालू का नव्हतं, मीटर का चालू होत नाही. बघा सेल्फ पण नाही चालत आणि मीटर पण चालू होत नाही. मला असं वाटलं की मला मॅकॅनिककडे घ्यायला लागतं का, उंदीरनी केबल खाल्ली आहे का, असं मला वाटत होतं. पण खूप मोठा जोक झाला आहे बघा. बॅटरी ह्याच्यातच आहे. कशी चालवणार गाडी. नशीब माझं चांगलं होतं. हा स्क्रू लय जास्तच टाईट आहे, निघत नाही. मशीनने पॅक केलं ना त्याच्यामुळे. हा ओपन झाला. चालेल मगजमध्ये चालायचं नाही. हे नवीन गाड्या असतात ना त्यांना मशीनने फिट करतात, त्याच्यामुळे हे लोक निघत नाही. ते जोर लावून फिरलं. मला आधी काय वाटलं तू मेरी खामोशी है, तू मेरा है अफसाना, तेरी आँखों की गहराई में खोया रहता हूँ, तू मेरी जान बन जाए. आपण ही बॅटरी लावूया आणि वो गाडी चालू होती की नाही. आज पूर्ण आज बोलो सर क्या बोलतो. गाड़ी नया लेना जुना कैसा लेना. हाँ इधर का प्रूफ है, इधर का नहीं, गाँव के प्रूफ पे नहीं होगा मालिक. नहीं कौन सा गाड़ी लेना है. हाँ? कौन सा गाड़ी लेना है. R5 हाँ कितना R5 वर्जन 4. R5. ये कौन सा गाड़ी. R15 लेना है. वर्जन 4. अच्छा वर्जन 4 लेना है ना. तो वर्जन 4 आएगा तुमको, पकड़ के चलो 280 में आएगा. पर इधर का प्रूफ रहेगा तो आएगा नहीं. इधर के प्रूफ में सिर्फ तुमको मिलेगा हीरो का गाड़ी मिलेगा, पर इधर का एग्रीमेंट चाहिए. अगर गाँव का आधार कार्ड है तो आपका ॲग्रीमेंट इधर का चाहिए तो होगा. 125 आहे. ती मीटरची सेटिंग दाखवतो कुठे. मीटर केबल नाही आहे इकडे. एलंकी आहे, ही एलंकी आहे, ती ओपन करून लावायची असते. नहीं दिख रहा. चालू हो गया मीटर. याची सेटिंग इकडे. बंद करो नहीं तो मेरा हाथ चला जाएगा. जिंदगी भर अपाहिज हो जाऊंगा. इसकी सेटिंग इकडे. याच्यात एक पिन आहे, ती पिन लावून घ्यायची, मग ते कनेक्ट होतो. सर्व जड से खा जाए. आत्ता मी काही वेळापूर्वी ना डस्टीने दिली. त्याची काहीतरी उंदरांनी 4 केबल खाल्ल्या होत्या. म्हणजे आपण डेली ज्या माणसासोबत काम करतो ना, डेली त्याला बघतो, तो खरंच तो वाटतं जेन्युइन आहे, तोच आपली मारतो. आता 4 केबल जोडायचे, त्या मॅकॅनिकलनी माझ्याकडून 1000 रुपये घेतले. मी म्हटलं त्याला 4 केबल, बोलो नहीं घंटा भी गया ना, 4 घंटा गया. अरे बोलो यार 2 घंटे से गाड़ी तेरे को दिया. बोलता नहीं यार ऐसा थोड़ी रहता है, वो BS6 गाडी आहे. अरे BS6 गाडी असली म्हणून काय ती काय मशीनवर लावली
किंवा त्याच्यावर तुम्ही काय मोठं काम केलं, 4 केबल लावायचे 1000 रुपये मागून घेते. ठीक आहे, काय माहिती का, सोन्याची कोंबडी सोनं अंड देते ना, ती कोंबडी एकदाच माणूस तोडून टाकतो. विचार करतो सगळे सोने आपण त्यातून काढून टाकू, असं ह्या मेकॅनिकलचं काम आहे सध्या. आता ह्याच्यापुढे मी विचार केला, चुकून पण त्या मेकॅनिककडे मी जाणार नाही आणि त्याला काम देणार नाही, कारण खूप चुकीचं काम केलं. 1000 रुपये म्हटलं तर काय, 1000 रुपये 2 तासाचे 4 केबल फक्त त्यांनी जॉईन केल्या. खूप मूर्ख आहे. आणि खरंच आज आपण खूप स्वस्त काम करतो असं मला वाटतं आणि आपण कस्टमरला डील देतो. ठीक आहे चला, पण आपल्याकडूनच लोक वायपट पैसे घेतात आणि आपण देतो पण का, कारण जाऊन दे, शेवटी त्याला पण व्यवसाय आहे. पण त्याने 1000 रुपये घेतले, मला खूप वाईट वाटलं, कारण दिवसभराची तेवढी माझी कमाई पण नव्हती. आणि ठीक आहे, काही दिवस आता याच्यापुढे मी थोडी जाणार आहे किंवा मी त्याकडे कोण पाठवणार. धंदा असाच चालतो. तुम्ही एखाद्याला लुटलं ना, तर तो लुटणारा बिचारा माणूस आहे ना, जो ज्याने तुम्हाला पैसे दिले, तो शेवटी कधीच तुमच्याकडे कस्टमर पाठवणार नाही, कधीच तुमचं वावा करणार नाही, तो चुकीच तुमच्याबद्दल सांगणार. म्हणून चुकून करून असं काम करू नका तुम्ही पण. कारण माझ्यासोबत जे झालं आज दिवसभरातून, एकच मला समजलं की माझे 1000 रुपये फुकट गेले. मी माझ्या मेकॅनिककडे सुभाष नायला दिलं असतं तर त्याने चांगलं व्यवस्थित काम करून दिलं असतं. आणि 400 रुपये ठीक आहे, 600 पण ठीक आहे, 500 पण ठीक आहे, 1000 रुपये काय सर. ठीक आहे, चालतं. चला तुर्तास थांबू. पुढच्या ब्लॉगसाठी नक्कीच आपला डेली ब्लॉग हा बघत राहा. ह्याच्यापेक्षा चांगला करायचा ब्लॉग मी नक्कीच ट्राय करेन. पण माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. आणि मराठी माणूस आहे म्हणून थोडं पुढे जाण्यासाठी थोडं सपोर्ट करा. धन्यवाद. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.